सुस्वागतम। व्हिडिओ निर्मिती सम व विषम संख्या इयत्ता 4 सादर करते श्री स्वप्नील बाळासाहेब परकाळे, जिल्हा परिषद डिजिटल केंद्र शाळा नंबर 1, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी। या पाठामध्ये आपण सम व विषम संख्या कशा ओळखायच्या हे शिकणार आहोत। समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात। चला तर मग एक संख्या बघूया। 24 या संख्येमध्ये 2 दशक व 4 एकक आहेत। एकक स्थानी 4 असल्यामुळे 24 ही संख्या समसंख्या आहे। चला तर मग दुसरी संख्या बघूया। 150 या संख्येमध्ये 1 शतक, 5 दशक व 0 एकक आहेत। एकक स्थानी 0 हा अंक असल्यामुळे 150 ही संख्या समसंख्या आहे। समसंख्येच्या एकक स्थानी नेहमी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकीच एक अंक असतो, म्हणून 150 ही समसंख्या आहे। आता आपण विषम संख्या कशा ओळखायच्या त्या पाहू। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात। विषम संख्येचं एक उदाहरण बघूया। संख्या आहे 29। 29 मध्ये 2 दशक आणि 9 एकक आहेत। आपण जर बघितलं तर 9 हा अंक एकक स्थानी आहे, म्हणून 29 ही संख्या विषम संख्या आहे। विषम संख्येच्या एकक स्थानी नेहमी 1, 3, 5, 7 व 9 यापैकी एक अंक असतो। 3 अंकी एक संख्या बघूया। 173 या संख्येमध्ये 1 शतक, 7 दशक व 3 एकक आहेत। एकक स्थानी 3 हा अंक असल्यामुळे 173 ही संख्या विषम संख्या आहे। विषम संख्येच्या एकक स्थानी नेहमीच 1, 3, 5, 7 व 9 यापैकी एक अंक असतो। मग सांगा पाहू खालीलपैकी कोणत्या समसंख्या व विषम संख्या आहेत। 80, 92, 43, 24, 47, 29, 96, 15, 51। बरोबर उत्तर समसंख्या 24, 96, 80 आणि 92। विषम संख्या 43, 15, 29, 51 आणि 47।